रामकृष्ण हरी. आता आम्ही आपल्या गोकुळ निवासामध्ये आमच्या देवाऱ्याच्या आशीर्वादामध्ये आहे. आतमध्ये माझ्या आईवडिलांचा फोटो आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधव. माझ्यासोबत हे 2 दिवस झालं आमचे सोबत आमचे नारायण माऊली आहेत, पवार माऊली, नानासाहेब पवार माऊली आणि हा आमचा श्रीराम आहे. खूप छान. आता मी एवढंच पांडुरंगाला प्रार्थना करतो की त्याची नवीन आयुष्याची सुरुवात मुंबई महानगरपालिकेच्या नोकरीच्या माध्यमातून भले 3 वर्ष प्रोफेशन पिरियड असला किंवा शिक्षण सेवक म्हणून असला तरी पण मला खात्री आहे, मला 100% मला माऊलीची माहिती आहे की त्याचं पुढचं आयुष्य अतिशय चांगलं जाणार. आत्तापर्यंत त्याने जे काही खडतर प्रवास केलेला आहे, कष्टमय प्रवास केलेला आहे त्याचं भगवंताने, कारण ते म्हणतातच ना की दुःखाची डेरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. त्यामुळे तिने आत्तापर्यंत जे काही कष्ट काढलं, काही त्याग केला, कौटुंबिक जबाबदारी असेल किंवा काय असेल, आता त्याचं 36 वय चालू आहे. 36 वय चालू आहे त्याचं. कदाचित त्याला योग आहे लग्न विवाहाचा, तो सुद्धा भगवंताच्या कृपेने होईल. या सगळ्या गोष्टी जुळून येतात. तर मला एकच वाक्य सांगायचं आहे, हरिपाठामध्ये सांगितलं. माझा हरिपाठ पाठ नाही बोललो मी, पण जे महत्वाचं आहे ते मात्र घेतो. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी. याचा अर्थ सांगतो. योग याग विधी म्हणजे जर समजा योग नसल आला आणि तुम्ही किती जरी विधी केल्या, वायाची उपाधी दंभ धर्म, ते सगळं क्रिया वाया जाते. म्हणजे भगवंतानी वेळ आणली पाहिजे, त्याचा योग आला पाहिजे. योग याग विधी, तो त्याग पण झाला पाहिजे. येणे नो हे सिद्धी, जर तो योग नसल आला तर काही गोष्टी सिद्ध होत नाही. आणि वायाची उपाधी, आणि जे काही तुम्ही केलं असेल योग नसताना जर काही हालचाल केली, दंभ धर्म, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळं म्हणजे म्हणून मला हरिपाठ पाठ नाही, पण हरिपाठाचा अर्थ माहिती आहे पूर्ण. म्हणजे हरिपाठ समजला पाहिजे, तो पाठ नसला तरी चालेल, समजला पाहिजे. हरिपाठ समजला पाहिजे. आई आता बघा, आता मी सांगतो, मी देवाला मानतो आणि मी देवाला जाणतो. ह्यात काय महत्वाचं आहे? छत्रपती शिवाजीला मी मानतो आणि छत्रपती शिवाजीला मी जाणतो. ह्यातलं कुठलं वाक्य महत्वाचं आहे? जाणणे. शाबास. मानणं महत्वाचं नाही. मानणं म्हणजे मी देवपूजा केली, मी हारतुरे केले, मी घंटा वाजवली आणि मी पाया पडलो. जाणणं म्हणजे त्यातली क्रिया कळली पाहिजे. तर खूप छान सांगायला वेळ आहे पुष्कळ. आणि जसं आम्हाला राम सतत माझ्या सहवासात आहे, मी माऊलींना निश्चित सांगतो, हा राम माझा पाठीराखा आहे, लहान भाव आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. पण त्याची पण हालचाल मात्र श्रेष्ठ झाली पाहिजे. म्हणजे हालचाल जर नाही केली तरच त्याला, कारण ते कसं असतं, गती आली तर ती प्रगती होते. त्यामुळे खूप छान. धन्यवाद. माऊली रामकृष्ण.